हे बघा, तुम्ही स्वतःला सावरायला हवं. आम्ही आमचे प्रयत्न करतोय. रिपोर्ट येतीलच इतक्यात. एका वातानुकूलित केबिनमध्ये बसलेले ते वयस्कर इसम तिला समजावत होते. डॉक्टर साहेब, काही करा, हवे तेवढे पैसे जाऊ देत, पण माझ्या नवऱ्याला बरं करा. ती हात जोडून डॉक्टरांना विनंती करत होती. आम्ही आमचे प्रयत्न करतोय. डॉक्टरांचं बोलणं मध्येच थांबलं, कारण मागे दरवाजावर कोणीतरी उभं राहून आत येण्याची परवानगी मागत होतं. डॉक्टरांनी मानेनंच खुणावलं. एक नर्स हातात बंद लिफाफा घेऊन आत आली आणि डॉक्टरांच्या हातात तो लिफाफा दिला. डॉक्टरांनी तो लिफाफा उघडला आणि भोवया आकसून ते एक एक रिपोर्ट पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, काळजी होती. सगळे रिपोर्ट चाळून ते समोरच्या टेबलावर ठेवत, डोळ्यांवरचा चष्मा उजव्या हातात घेऊन डाव्या हाताच्या बोटांनी डोळ्यांच्या आतील कडा काही सेकंद तशाच धरल्या. डॉक्टरांना असं चिंतित पाहून तिच्या काळजाची धडधड वाढू लागली. पदर तोंडाला धरतच ती हुंदके देतच म्हणाली, काय झालंय डॉक्टर? ते बरे होतील ना? हे बघा, तुम्ही असा धीर सोडू नका. आम्ही प्रयत्न करतोय आणि तुम्ही कालपासून इथंच आहात. रात्रही बरीच झाली आहे. आम्ही आहोत पेशंटजवळ. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. आपण उद्या बोलू. मेनका डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडली तसे डॉक्टर त्या नर्सला काहीतरी सांगताना तिनं काचेतून पाहिलं. ती तशीच व्हरांड्यातून चालत काही अंतरावर असलेल्या ICU रूमजवळ आली. दरवाजावर लावलेल्या काचेतून तिनं आत पाहिलं तर तो अजून बेशुद्ध होता. त्याच्याकडे पाहत तिला त्याचं ते रडणं, ओरडणं, किंचाळणं, वेदनांनी टाहो फोडणं सारं काही नजरेवर येऊ लागलं. आता तो बेशुद्ध होता, कारण डॉक्टरांनी त्याला बेशुद्धीचं औषध दिलं होतं. कारण शुद्धीवर येताच पुन्हा त्याचा तो हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश सुरू व्हायचा. तिचा नवरा हॉस्पिटलच्या बेडवर पडला होता आणि त्याला काय होतं याचं निदानही लागत नव्हतं. होय, जरी डॉक्टर सांगत नसले तरी तिला ते समजत होतं. तिला आता अश्रू अनावर झाले. तोंडाला पदर लावूनच ती हॉस्पिटलमधून बाहेर पडली. आपल्या आलिशान मोटारीतून ती घरी येत होती. रात्रीचे साधारण 11-11:30 झाले असतील. शहराच्या दगदगीपासून थोडं दूर असणाऱ्या त्या आलिशान बंगल्याच्या गेटजवळ तिची मोटार येऊन थांबली. तसं मावशीने घाईघाईतच गेट उघडलं. पार्किंगमध्ये काही आलिशान मोटारी दिमाखात उभ्या होत्या. आपली मोटार एका दुसऱ्या मोटारी मागे लावून चालत बंगल्याच्या आवारातील त्या गवतावर ठेवलेल्या खुर्चीत बसली. 2 दिवस हॉस्पिटलमध्ये जीव थकून गेलेला. मालकीणबाई, आता कशी आहे साहेबांची तब्येत? मावशी काळजीनं विचारू लागली. बंगल्याची देखभाल, स्वच्छता आणि इतर कामे करण्यासाठी बंगल्याच्या गेटजवळ एक छोटीशी खोली त्यांना राहायला दिली होती. मालकीणबाई, तुमचं कसलं तरी पार्सल आलंय काल. थांबा, आणते. एवढं बोलून मावशी आपल्या खोलीच्या दिशेने जाऊ लागल्या. मोठा प्रशस्त बंगला होता. कडेने साधारण 4 फूट उंच असणाऱ्या कंपाऊंडच्या भिंतीवर ठराविक अंतरावर मंद पांढरा प्रकाश देणाऱ्या दिव्यांनी परिसर अगदी मनाला लुभावणारा भासत होता. बंगल्याच्या समोरच्या रस्त्यावर जाणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालेल असं देखणं रुपडं असणारा तो बंगला. अशा या आपल्या आलिशान बंगल्याच्या आवारातील लहानशा बागेतील हिरव्यागार गवतावर ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या आराम खुर्चीत ती डोळे मिटून बसली होती. समोर टेबलावर 1-2 पुस्तकं ठेवली होती. तिला पुस्तकं वाचायला खूप आवडतं. या एकांतात ही पुस्तकच तिची सोबत होती. मालकीणबाई, मालू मावशी हातात कसलंसं पार्सल घेऊन आली. मेनका डोळे उघडून तिच्याकडे पाहू लागली. बोला ना मावशी. हे पार्सल आलेलं. तुम्ही कालपासून हॉस्पिटलमध्ये होता, त्यामुळे द्यायचं राहून गेलं. मावशी, आज खूप थंडी आहे हो, जरा शेकोटी पेटवा ना. पुस्तक हातात घेत मेनका मावशीला म्हणाली आणि लगेच मावशी छोटी लाकडं, काटक्या एकत्र करू लागल्या. त्या पार्सलवर लावलेला कागद उघडू लागली. चर्र आवाज करत वर चिटकवलेली एक चिकटपट्टी काढली. आत एक पुस्तक होतं. मेनका, एक रहस्य कथा. पुस्तकावरचं ते एका स्त्रीचा हाताने रेखाटलेलं चित्र पाहत ते पुस्तक समोरच्या टेबलावर ठेवत आपला मोबाईल त्या पुस्तकावर ठेवला आणि शून्यात पाहत तशीच विचार करत बसली. आज तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. आपल्या पदराखाली झाकून ठेवलेल्या बंद मुठीत काहीतरी घट्ट आवळून धरलं होतं.
एका गर्भश्रीमंत घराण्यात वाढलेली ती मेनकेसारखीच देखणी तर होतीच, त्यात तिचं नावही मेनकाच होतं. तिच्या नितळ गोऱ्या गालांसोबत लाडीक चाळा करणाऱ्या लांब काळ्या भोर केसांच्या बटा पाहून कोणीही पुरुष अगदी सहज घायाळ होई. तिच्या निळसर डोळ्यांत एक वेगळीच अदा होती. 2 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं आणि ज्याच्यासोबत घरच्यांनी लग्न लावून दिलं तोही तसाच गर्भश्रीमंत. मनोज तिचा नवरा. आईवडिलांचा एकुलता एक असल्यामुळे फारच बिघडलेला. सारी सुख अगदी तिच्या पायाशी लोळण घेत होती. पण पुरुष सत्ताक असलेल्या तिच्या सासरी ती एक सोन्यानं मढवलेली बाहुली होती. हो, बाहुलीच. नटवावे, सजवावे, अंजारावे, गोंजारावे, कुरवाळावे, मुरगळावे, कुस्करावे, चिरडावे आणि हे करत असताना तिने मात्र कसलीच प्रतिक्रिया देऊ नये. जे होईल ते सहन करावं. तिच्यातील साऱ्या संवेदना, आशा, आकांक्षा सारं काही मावळलं होतं. तिचे डोळे बंद होते, पण उघडणाऱ्या आसवांना त्या बंद पापण्यांची कवाडं बंद घालू शकत नव्हती. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या तिचा पॅरालाइज झालेला नवरा, जो उभा असताना पण कधी तिला सुख देऊ शकला नाही, आणि आता तर धरणीला खेळल्यानंतर कुठलं सुख, काय आयुष्य देवाने वाढून ठेवलंय, या विचारानेच ती तासनतास एकांतात अश्रूंना वाट करून द्यायची. तिचा जीव अगदी त्रासून गेला होता. नितळ गोऱ्या अंगावर ते ठिकठिकाणी दिसणारे काळसर चट्टे तिची सारी व्यथा सांगत होते. ते काळे डाग जन्मजात नसले तरी शरीरावर उमटलेल्या त्या प्रत्येक डागाची एक कहाणी होती. कधी पाठीवर, कधी गळ्यावर, तर कधी. डोळे मिटून ती शांत बसली होती. तिला सारं काही आठवत होतं. मनोज उंच, देखणा, शरीराने अगदी मजबूत, अगदी तिला शोभेल असा. पण लग्नानंतर काही दिवसांतच तिला त्याचा स्वभाव समजू लागला. कामाचं निमित्त सांगून रात्र रात्र बाहेर राहणं मनोजसाठी काही नवीन नव्हतं, पण लहान सहान गोष्टींवरून तो तिच्यावर हात उचलू लागला होता. आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला कहरच झाला. तिनं छान पिवळसर रंगाची साडी नेसलेली, त्या शुभ्र मोगऱ्याचा गजरा आपल्या काळ्या भोर केसांत घातलेला. मनोजची वाट पाहत बसली होती. तो आला. रात्रीचा 1 वाजला असेल. इतका प्यायलेला की त्याला नीट उभंही राहता येत नव्हतं. काही न बोलता ती उठली आणि जेवणाचं ताट लावत होती. तोच पाण्याच्या ग्लासला धक्का लागला तसं त्यातलं थोडं पाणी मनोजच्या अंगावर उडालं. त्याला इतका संताप आला की कमरेचा पट्टा तुटेस्तोवर तो आपल्या बायकोला मारत राहिला. कसाई बकरी कापताना जशी ती मुकी जनावरं ओरडतात, किंचाळतात, तशीच मेनका ओरडत होती. मेनकाची ही अवस्था तिची मोलकरीण मालू रोज पाहायची, पण आपण नोकर माणसं म्हणून ती दुर्लक्ष करायची. आपल्या छोट्या खोलीत अस्वस्थपणे तिचं ओरडणं ती ऐकत बसायची. यावेळी मात्र तिला राहावलं नाही. मनोज झोपी गेला तशी मालू आपल्या मालकिणीसाठी म्हणजे मेनकासाठी जेवणाचं ताट घेऊन आली. मालकीणबाई, मला ठाऊक आहे तुम्ही पण काही खाल्लेलं नाही, वाईस खाऊन घ्या. भरल्या डोळ्यांनी समोर आलेल्या जेवणाच्या ताटाकडे पाहत मेनका हुंदका देत म्हणाली, मावशी, जेवण नसेल तरी चालेल, पण थोडं विष असेल तर खरंच द्या, निदान माझी सुटका होईल. तू कितीही प्रयत्न कर, पण तू आत्महत्या करू शकणार नाहीस की नवऱ्याला सोडूनही जाणार नाहीस. तुझी सुटका यातून होणारच नाही. मावशीचे हे उद्गार ऐकून ती सुन्नच झाली. असा का श्राप देताय मला? चला सांगते. एवढं बोलून मावशी तिला घेऊन बंगल्याच्या बाहेर आली. तिला काही समजेनासं झालेलं. मनात विचारांचं घोंगावणारं वादळ घेऊन ती मावशीच्या मागे चालू लागली. काही वेळातच त्या बंगल्याच्या तळघरात पोहोचल्या. मिट्ट काळोख असल्यानं मावशीनं बाजूच्या भिंतीवरचं लाईटचं बटन दाबलं. जुनं पुराणं विखुरलेलं साहित्य पाहत मेनका चालू लागली. समोर काही अंतरावरच एक जुनं लाकडी कपाट होतं. मावशीनं आवाज न करता हळुवारपणे त्या कपाटाचं दार उघडलं आणि मेनका त्या कपाटात डोकावली. भुवया आकसून ती सारं पाहत होती, पण तिला काही समजेना. तिनं आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि समोर धरला. तशी तिची बोबडीच वळली. तिचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. हे कसं शक्य आहे? मावशीनं कपाटाचा दरवाजा बंद केला आणि दोघी तिथून बाहेर पडल्या. ती बेडवर पडली होती, पण डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं एक भयान वास्तव तिच्या समोर वासून उभं होतं. पण मावशीनं तिला उपायही सांगितलेला आणि त्यासाठी मेनकाही तयार झाली.
असेच काही दिवस उलटले. मनोज दिवसेंदिवस अधिकच क्रूर वागू लागला. रात्र रात्र बाहेर असायचा. रेड लाईट एरियात जाणं त्याच्यासाठी नेहमीचं होतं. पैसे फेकून एखादी कॉलगर्ल हॉटेलवर न्यायची आणि तिच्यासोबत हवं ते करायचं. एकदा एका कॉलगर्लच्या पाठीवर पेटत्या सिगारेटचे चटके दिले आणि तिच्या दलालांनी याला धू धुतलं. हे मेनकाला समजलं. तसा तिला आपल्या नवऱ्याचा तिटकारा वाटू लागला. त्या घटनेनंतर काही दिवसांनी ती घरी आपलं नेहमीचं काम करत होती. तोच हॉस्पिटलमधून फोन आला. नवऱ्याच्या काळजीपोटी ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. एक एक रूम पाहत होती. मनात असंख्य विचार होते. पुन्हा कोणाशी मारामारी केली की दारूच्या नशेत कुणाशी भांडण झालं, काय झालं असेल. रूम शोधत होती. तोच एका रूममध्ये आपला नवरा दिसला, बेशुद्ध. डॉक्टर तपासून जात होते. तोच मेनका तोंडाला पदर धरतच म्हणाली, काय झालं डॉक्टर साहेब, पुन्हा भांडण केलं का यांनी? मागे त्याच्याकडे पाहत डॉक्टर म्हणाले, भांडण नाही, पण लॉजवर एका कॉलगर्ल सोबत होता. दारू आणि लैंगिक औषधांचा ओव्हरडोस झालाय, त्यामुळे अर्ध शरीर पॅरालाइज झालंय. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून ती जवळजवळ कोसळलीच. एक अंधारलेलं भविष्य तिला समोर दिसत होतं. काही दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून घरी आणलं, पण नेहमी बाहेर फिरण्याची सवय असल्यानं त्याचा जीव आपल्या खोलीत गुदमरू लागला आणि सगळा राग, चिडचिड, संताप त्यानं आपल्या बायकोवर काढायला सुरुवात केली. मागच्या 6 महिन्यांपासून ती आपल्या पॅरालाइज झालेल्या नवऱ्याची साथ देत होती. त्याचा प्रत्येक शब्द पाळत होती. पण 2 दिवसांपूर्वी जे झालं त्यानं तिचा संयमच सुटला. 2 दिवसांपूर्वीची ती घटना. सकाळ झाली होती. अंगात थोडी कणकण असल्यानं तिला उठायला थोडा उशीर झाला. अंग फारच ठणकत होतं. त्यात रात्री अपरात्री पॅरालाइज झालेल्या नवऱ्याच्या हाकेला वरचेवर जागं व्हावं लागायचं. कदाचित त्यामुळे सकाळी तिला जाग आली नाही. नवरा मात्र बाजूच्या आराम खुर्चीत बसून दारूचा एक एक घोट रिचवत बेडवर शांत झोपलेल्या आपल्या बायकोला पाहत होता. 1-2 वेळा त्यानं तिला हाक देखील मारली, पण तापानं तिचं अंग मोडून आलेलं. खिडकीतून बाहेर पाहत त्यानं तोंडातली सिगारेट पेटवली आणि एक झुरका घेऊ लागला. एक हात निकामी असल्यानं हातातील सिगारेट टेबलवर ठेवलेल्या गोल ट्रेमध्ये ठेवली आणि हळूहळू उभं राहत बेडवर तिच्या जवळ येऊन बसला. टेबलावरची ती सिगारेट तोंडात घेऊन एक लांब झुरका ओढला आणि हवेत सोडला. दारूची धुंदी आता डोळ्यात उतरत होती. तिचं देखणं रूप पाहत त्याचा हात तिच्या देहावरून फिरू लागला. तिचं अंग तापाने भाजत होतं. या क्षणी तिला कसली संवेदना जाणवत नव्हती. नाईट गाऊनच्या नाड्या सोडतच त्याचा हात तिच्या मानेवरून फिरत खाली सरकू लागला, पण तिला अजूनही जाग आली नव्हती. त्यानं ती तोंडात घेतलेली सिगारेट बाहेर काढत सिगारेटच्या टोकावर जमलेली राख तिच्या तोंडावर टाकली. पुन्हा ती सिगारेट तोंडात घेऊन एक झुरका घेतला आणि झटकन ती पेटती सिगारेट तिच्या छातीवरच्या कपड्यावर ठेवून तिथेच कुस्करली. तसा सिगारेटवरचा तो लाल निखारा टेरिकॉटचा कापड जाळत खाली तिच्या नाजूक त्वचेपर्यंत पोहोचला. त्वचा जळू लागली. तशी शरीरात उठलेल्या वेदनाने ती जोरात किंचाळली, पण ती सिगारेट तिथंच ठेवून त्यानं तिचं तोंड दाबून धरलं. बेडवर पडूनच असह्य वेदनाने ती हुंदके देत रडत होती. तिचं तोंड दाबूनच तो तिच्या जवळ जात कानात पुटपुटला, आज खूपच रोमॅन्टिक मूड झालाय. तिच्या डोळ्यांतून उघळणारं पाणी तिच्या केसांमध्ये विरून जाऊ लागलं. शरीरात उठणाऱ्या वेदना तिच्या डोळ्यांत कुणीही सहज पाहू शकलं असतं, पण त्यासाठी हवं असणारं संवेदनशील काळीज तिच्या नवऱ्याकडे नव्हतं. स्वतःची लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी त्याला गोळ्या औषधं खाण्याची सवय झाली होती. तिच्या होकाराचा अथवा नकाराचा प्रश्नच नव्हता. त्याला हवं होतं बस. अर्ध्या निर्जीव शरीराचं ओझं पेलत तो तिच्यावर आरूढ झाला, आपली कामवासना शमविण्यासाठी. त्याची कामवासना शमली तसं आपलं अर्ध निर्जीव शरीर घेऊन तिच्या अंगावरून बाजूला झाला आणि तसाच पडून राहिला. कपडे सावरत ती उठली. अंगातल्या तापामुळे तिला थंडी वाजून आलेली. एरवी थंड पाण्यात हात घालायला न धजावणारी ती बाथरूममध्ये शॉवर खाली उभी थंड पाणी अंगावर घेत होती. सिगारेटचा चटका बसलेल्या जागी आता लाल भडक डाग दिसत होता. शॉवरमधील थंड पाणी त्याची धगधग थोडी कमी करत होतं. त्याच दिवशी रात्री
आपल्या बागेतील त्या आराम खुर्चीत ती डोळे बंद करून बसली होती. रोज क्षणभर का होईना ती बाहेर त्या खुर्चीवर बसायची. सकाळी सिगारेट न जळालेल्या जागी आता दाह होत होता, पण सहन करण्यापलीकडे ती काही करू शकत नव्हती. पण तिनं काहीतरी आपल्या पदराखाली बंद मुठीत गच्च आवळून धरलं होतं. तापानं भाजणाऱ्या अंगातून अक्षरशः वाफा निघत होत्या. तिनं औषध घेतलं नव्हतं आणि घ्यायचंही नव्हतं. तिचा नवरा मात्र बेडरूममधल्या बेडवर पडूनच बाजूच्या खिडकीतून बाहेर तिला बसलेलं पाहत होता. सकाळपासून मनोजचं डोकं ठणकत होतं. डोक्यावरची गोळी तोंडात घेतली आणि पाणी पिण्यासाठी शेजारी ठेवलेला ग्लास उचलत होता की तो ग्लास जमिनीवर पडला आणि काचा पांढऱ्या शुभ्र फरशीवर तुकड्यांमध्ये विखुरल्या. एव्हाना ती गोळी तोंडात विरघळून संपूर्ण तोंड कडू झालं. आपल्या बायकोला झोडपण्यासाठी इतकं कारण पुरेसं होतं त्याच्यासाठी. तिला असं शांत बसलेलं त्याच्याने पाहावेल कसं? कसा बसा तो बेडवरून उठला आणि कपाट उघडलं. आत गुंडाळी करून ठेवलेला तो काळा चामड्याचा बेल्ट हातात घेऊन आपल्या बेडरूममधून बाहेर पडला. जसं रक्त डोळ्यात उतरलं होतं. तिनं किंचित डोळे उघडून त्याला आपल्या दिशेने येताना पाहिलं. आपलं अर्ध निर्जीव शरीर खेचत तो चालत होता. एक हात मनगटातून मुडापलेला, किंचित डाव्या बाजूला सरकलेल्या तोंडाचा जबडा आणि अर्धवट उघडा डोळा तिच्यावरच रोखला होता. बागेतील गवतावरून आपला डावा पाय खेचत तो काही अंतरावरच होता. तसं त्याला पाहत आपल्या हाताच्या बंद मुठीकडे पाहिलं. तसं भयंकर संतापानं त्यानं हातातल्या चामड्याचा बेल्ट तिच्यावर उगारला आणि तो पाहून ती मंद हसली. सारं काही संपलंय आता. आज मी शेवट केला. तुझ्या नरक यातनेतून आज मी मुक्त झाले. मुक्त? त्यासाठी तुला जीव द्यावा लागेल. हो, मला माहीत आहे. एवढं बोलून ती पुन्हा मंद हसली. तो प्रश्नार्थी नजरेने तिच्याकडे पाहतच होता की पदराखालून तिनं आपला हात बाहेर काढला. त्यानं थोडं निरखून पाहिलं आणि पुरता हादरून गेला. हातातील बेल्ट कधी जमिनीवर पडला हे त्याचं त्याला देखील समजलं नाही. धडधडत्या काळजानं तसाच तो मागे सरकला. आपलं शरीर ओढतच तो आपल्या बेडरूममध्ये येत दरवाजा आतून नीट बंद करून घेतला. आतापर्यंत त्याचं सर्वांग घामानं भिजलं होतं. डोकं अधिकच ठणकायला लागलं. त्यानं समोरच्या त्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहिलं. ती अगदी निश्चिंत होती. बागेत त्या आराम खुर्चीत बसून ती जणू मनात म्हणत होती, आता कोणाचा छळ करणार? आता कोणाला सिगारेटचे चटके देणार? कोणासोबत आपली वासना शमवणार? तिची भेदक नजर त्याला सहन होईनाशी झाली. पण आता काय करायचं हा प्रश्न त्याला भेडसावत होता. डोकं अधिकच ठणकत होतं. तोच तोंडातील कडवटपणामुळे त्याला उचमळून आलं. उलट्या करतच तो बाथरूममध्ये गेला आणि रात्रभर तो आपल्या बंद खोलीत ओरडत किंचाळत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. डॉक्टर उपचार करत होते पण काहीच फरक पडत नव्हता. शरीर पोखरावं तशा वेदना होत होत्या. त्या वेदनांनी तो जोरजोरात ओरडायचा, किंचाळायचा. हातात खुपसलेली व्हेनप्लो उपसून टाकून आपलं शरीर ओढतच बाहेर जायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला बेशुद्ध अवस्थेतच ठेवलं होतं. कालपासून नवरा हॉस्पिटलमध्ये होता म्हणून तिला थोडं शांत वाटत होतं. हसणं विसरलेल्या तिच्या चेहऱ्यावर आज एक मंद हास्य उमटलं होतं. त्यात एक समाधान झळकत होतं, सुटकेचं. एव्हाना समोर काही लाकडं पेटवून मावशीने छान आग पेटवली होती. त्यामुळे अंगाला झोमणारा गारवा काहीसा कमी झालेला. लग्नानंतर कितीतरी दिवसांनी आज एक असा दिवस उजाडला होता की तिच्या शरीरावर चामड्याच्या पट्ट्यांचा व्रण उमटला नव्हता. पुस्तकाची उघडलेली ती चिकटपट्टी तिने समोर पेटवलेल्या त्या छोट्याशा आगीत टाकली. टीपॉयवर ठेवलेल्या त्या पुस्तकावर नजर गेली. मेनका शीर्षक तिचंच नाव होतं. हात पुढे करून ती पुस्तक उचलणार तोच त्या पुस्तकावरच ठेवलेल्या मोबाईलची रिंग वाजली. फोन डॉक्टर साहेबांचा होता. हो बोला डॉक्टर साहेब. मेनका मॅडम, एक वाईट बातमी आहे. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. डॉक्टर बोलत होते आणि ती मात्र हादरून गेली होती. डॉक्टरांनी फोन ठेवला आणि मेनका अस्वस्थ झाली.
मावशी, तिने आपल्या मोलकरणीला हाक दिली. काय झालं मालकीनबाई? ती धावतच आपल्या खोलीतून बाहेर आली. मावशी, तिचं अंग शहारून आलं होतं. अव काय झालं ते तरी सांगा. मनोज. काय झालं साहेबांना? मनोज हॉस्पिटलमधून पळून गेलाय. तो माझा जीव घेणार आता. आता दया करू नका, नाहीतर स्वतःचा घात करून घ्याल. माहीत आहे ना, कपाटात तुमच्यासारखी दिसणारी ती काळ्या धाग्यांनी जखडून ठेवलेली बाहुली. मग जसं सांगितलंय तसंच करा. मालूचं बोलणं ऐकताच तिनं आपल्या पदराखाली झाकून ठेवलेली ती काळी बाहुली काढत समोर धरली. ती बाहुली अगदी तिच्या नवऱ्यासारखी म्हणजे मनोजसारखी दिसत होती. मनोजचा रुमाल तिला गुंडाळाला होता. त्या बाहुलीच्या डाव्या बाजूला कितीतरी चमकदार टाचण्या खुपसल्या होत्या आणि तशाच डोक्यातही खुपसलेल्या. मालूनं मानेनं खुणावताच मेनकानं त्या बाहुलीचं मुंडकं मुरगळत ताकदीनिशी धडा वेगळं केलं. तसं कोणीतरी जोरजोरात किंचाळत असल्याच्या आवाजानं दोघीही हादरल्या. जीवाच्या आकांताने कोणीतरी ओरडत होतं. तो आवाज अगदी जवळून येत होता. पुढच्या क्षणी तिनं हातातली ती विद्रूप बाहुली समोरच्या त्या पेटत्या आगीत फेकली. तशी सर्रसर्र आवाज करत ती बाहुली पेट घेऊ लागली. पण एका भयान आवाजानं दोघीही सुन्न झाल्या. कारण मागे काही पावलांवर उभी तिच्या आलिशान गाडीनं अचानक धडधड करत पेट घेतला आणि आत लपून बसलेला मनोज जीवाच्या आकांताने ओरडत जळून राख झाला. त्या मोटारीकडे पाहत मालू म्हणाली, बाईसाहेब, आजही त्याच्यावर दया केली असती तर त्याच्या जागी तुम्ही असत्या. होय, पण मावशी, तळघरातल्या कपाटातील ती माझ्यावर केलेली बाहुली, तिचं काय करायचं? मेनका थोडं काळजीनं विचारू लागली. तुम्हाला जखडून ठेवणारा संपलाय, आता काही फरक पडत नाही. मावशी पुटपुटली. तसे बंगल्याच्या आवारातील गाडीतून उठणारे आगीचे धुराचे लोट पाहून काही वेळातच रस्त्यावरून जाणारे लोक जमले आणि आग विझवण्याचा प्रयत्न करू लागले. ती मात्र धगधगत्या अग्नीत राख झालेलं मनोजचं शरीर पाहत होती. एक पिशाच ज्या आगीत जळून राख होत होतं, तीच आग तिच्या कोमेजलेल्या आयुष्यात नवा प्रकाश देणारी होती. एक सुंदर सकाळ तिची वाट पाहत होती. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच TKStoryteller.com द्वारे पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच TKStoryteller.com ला भेट द्यायला विसरू नका.